आज पटापट घरातली सगळी कामं आवरून घेतली, कारण मी आज खूप जास्त खुश आहे. कितीतरी दिवसांनी आज कुठेतरी आम्ही निघालोय. स्किन केअरच्या वगैरे सगळ्या गोष्टी माझ्या इकडे काढून घेतल्या आणि जायचे म्हणून या काही गोष्टी मी ऑर्डर केल्या होत्या. आणि इतका भंगार टॉप मला हा मिळाला आहे ना. त्यानंतर ही एक प्लाझो मी ऑर्डर केली होती, दिसायला स्कर्ट सारखी दिसते आणि ही मला खूप जास्त आवडली. त्यानंतर आणखी एक पार्सल होतं, यामध्ये बँगल्स होत्या. आता या बँगल्स तर तुम्ही बघितल्याच असतील, आता सध्या याचा खूप जास्त ट्रेंड चाललाय. पण 300 रुपयाला मला भेटल्या. मला असं वाटलं महाग वाटतायत की काय, त्यामुळे मी रिटर्न करून टाकणार आहे याला सुद्धा. आता त्यांना वगैरे बाय केलं आणि आज आम्ही निघालो होतो पुण्याला. तसं तर काही खास नाहीये, पण खूप दिवस झालं कुठेच गेलो नाहीये, तर म्हटलं चला पुण्यात तरी नेऊन आणा. लांब तुम्ही मला कधी फिरायला नेणार आहे काय माहिती. अभिला स्कूलमधूनच घेऊन आलो होतो आणि तिथे पोहोचल्यानंतर मी मस्त फ्रेश झाले. तोपर्यंत वहिनींनी इकडे मस्तपैकी कॉफी ठेवली होती आणि त्याचसोबत होती दम बिर्याणी. पण तिला दम देऊन ठेवलाय, त्यामुळे आत्ताच काही ओपन करायचं नाही. कॉफी घेऊन मूड सुद्धा फ्रेश केला आणि अभिला ना मम्माची अजिबात गरज नाहीये, कारण त्याचा फ्रेंड त्याला भेटला. आता कुठेतरी जाणार होतो, पण तोपर्यंत भेटली आपली ही एक सबस्क्रायबर. त्यांच्या घरी गोड गोड चहा घेतला, कारण गोड गोड सबस्क्रायबर आहे म्हटल्यावरती गोड चहा तर आज घेतलाच पाहिजे. आणि जेव्हापासून मी यांच्या घरात आली ना, तेव्हापासून मला या बिर्याणीचा इतका स्मेल येतोय, असं वाटतंय कधी एकदा याला ओपन करतोय आणि ही बिर्याणी माझ्या पोटात जाते. पण तसं कसं, जोपर्यंत हे आपल्याला खा म्हणणार नाही तोपर्यंत तर खाताच येणार नाही. पण बिर्याणी एक नंबर झाली होती आणि इथेच कुठे आपली खातिरदारी संपणार आहे. खाल्लेल्या गोष्टी पचवल्या पण पाहिजेत. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.